धनंजय मुंडे. जय हिंद सर, बोला. याला डीएम म्हणतात. अच्छा अच्छा. नाही मला वाटलं गरीब लोक. तुम्ही फक मारायला चालू केलं होतं त्याला. नाही सर, नाही तसं नाही सर. त्यांच्याकडे आय कार्ड वगैरे पुढे कुणाची हिंमत आहे? नाही सर, तसं नाही सर, तसं नाही सर, तसं नाही सर, तसं काही. नमस्कार मंडळी, ही कॉल रेकॉर्डिंग पूर्ण बघा आणि तेव्हाच कळेल आपल्याला काय राजकारण आहे तर धनंजय मुंडे आणि पोलिसांचं. कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा. आणि बोला. भाऊ गंगाखेडून बोलतो, राधिका मेडिकल. बोला. परळीला माल आणायला इथं आली गाडी, मला 2-3 काट्या. काय नव्हती तुम्हाला माल आणायला परळीला यायची? कशाला आलतात माल आणायला परळीला? आमचं मेडिकल आहे नाट्यावश्यक मध्ये. हा, मग कोणी मारलं? इथं पोलीसवाले कोणी माहित नाही, पण ती मध्ये ऑनलाईन परमिशन. हा, धनंजय मुंडे. जय हिंद सर, बोला. याला डीएम म्हणतात. अच्छा अच्छा. नाही मला वाटलं गरीब. नाही सर, मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट राहुल रेखावर असं म्हणत. अच्छा 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 अच्छा. डीएम बोलतो म्हणून. नाही ठीक आहे, सॉरी सर. आपलं नाव सांगता का साहेब? प्रमोद काळे सर. कोण? प्रमोद काळे सर, प्रमोद काळे. प्रमोद काळे. किती दिवस झालं तुमच्या अनुभव इथं? सर 1.5-2 महिने झाले सर. कुठल्या पोलीस स्टेशनला जाण्यात? ग्रामीण. मला ओळखीत असताना मी गरीब माणूस आहे धनंजय मुंडे. नाही सर, नाही मी नवीन आहे इथं, मला माहित नव्हतं. आणि मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे आमचे डिप्टी कलेक्टर सर. नाही, ते गरीब पोरग आहे, त्याचं गंगाखेडला मेडिकल आहे. ठीक आहे सर, त्याला मारलं तुम्ही राव. मेडिकल लोकांना सर इथं कॅमेरा लावलं, सर्टिफिकेट बघा. कॅमेरा लावलेत. मी सुद्धा लाईव्ह कॅमेरा बघतो. हर्षद पोद्दार आणि धनंजय मुंडे लाईव्ह कॅमेरे बघतो तुमच्या परळीतल्या चौकातली. ओके सर. का आम्हाला कळत नाही? याला 24 वर्ष मी राजकारण करतो परळीतलं. सर त्यांच्याजवळ ते ऑनलाईन नव्हतं ना सर, ऑनलाईन केलं होतं. ऑनलाईन नव्हतं ना बाबा, समजा. ठीक आहे, समजून घ्या ना. ठीक आहे. गरीब मेडिकलवाला आहे, छोटा लहान लोकांना मदत करतो ते. ओके सर. नो लॉस नो प्रॉफिट मध्ये गोळ्या देतो राव गंगाखेडमध्ये तो गरीब लोकांना. तर त्यांनी मला काही सांगितलं नाही तसं. अरे कसं सांगतील? तुम्ही फक मारायला चालू केलं होतं त्याला. नाही सर, नाही तसं नाही सर. त्यांच्याकडे आय कार्ड वगैरे पुढे कुणाची हिंमत आहे? नाही सर, तसं नाही सर, तसं नाही सर, तसं काहीच नाही. सांभाळून घ्या. जी गरीबाला खरंच मदत करताना ऐका. जे खरंच गरीबाला मदत करताना त्याला तुम्ही मदत करा. हो सर, हो ना सर. जे उन्हाळा आलेत ना बॉम्बला फिरायला, त्यांचं ढुंगण असलं शेपा की तिच्या मायला काठी ढुंगणाच्या साईजची झाली पाहिजे. आमचं काय म्हणणं नाही ना. ठीक आहे. जी अशी मदत करतात ना त्यांना मदतच केली. ठीक आहे सर. काय झालं माहितीये का, एसपी साहेबांना काल परवापासून ते तुम्हाला सांगतो ऑनलाईन चालू केलंय. ते माझ्या सांगण्यावरून चालू केलंय. बरोबर, व्यवस्थित आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते अधिकार दिलेत. खरा कोण आणि खोटा कोण. बरोबर. समजा हा माणूस आहे, मी आता सांगितलं त्याला. हो सर. तुम्हाला आतापर्यंत खोटा वाटला, मी सांगितल्यावर खरा वाटला. सर परमिशन नाही सर, परमिशन ऑनलाईन परमिशन आम्हाला. कोण ऑनलाईन परमिशन घेतो यार? कुठं ऑनलाईन मध्ये काही प्रॉब्लेम झाला? बरोबर. ठीक आहे सर. एवढं ऑनलाईन आपलं काही अमेरिकेसारखं चायनासारखं. बरोबर. ठीक आहे सर. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे सर. ठीक आहे. सॉरी सर, मी ते मला इथं माहित नाही ना सर. मला काय फरक पडत नाही. अलग लक्षात नाही. मी आपण काय नावाचे आणि इज्जतीचे भुके लोकांचं गरिबांचं. हो बरोबर सर. तेच सगळ्यात मोठं पुण्य. नमस्कार मंडळी, सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. आणि ही कॉल रेकॉर्डिंग धनंजय मुंडे आणि परळी येथील पोलिसांची व्हायरल झालेली जुनी रेकॉर्डिंग आहे. ही आपण ऐकावी आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत काय आहे हे नक्की नोंदवावं.